समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत व्हीआयटी पुणे येथील सोशल वेलफेअर अँड डेव्हलपमेंट कमिटी व राष्ट्रीय सेवा योजना घटक 65 यांच्या संयुक्त विद्यमाने 25 व 26 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या 2 दिवसांच्या उपक्रमात तब्बल 2026 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये आयोजित शिबिरांमध्ये सर्वाधिक रक्तदात्यांचा विक्रम प्रस्थापित केला। हे शिबिर व्हीआयटी बिव्वेवाडी तसेच व्हीआयटी कोंढवा या दोन्ही परिसरात एकाच वेळी पार पडलं। या उपक्रमाचं उद्घाटन प्रख्यात प्रशासकीय सेवा अधिकारी व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे माजी उपसचिव अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला। शिबिरात 3 नामांकित रक्तपेढ्यांचा सहभाग होता। ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी, पुणे सेरोलॉजिकल संस्था, आचार्य आनंद ऋषी पुणे रक्तपेढी वैद्यकीय तज्ञांच्या उपस्थितीत संपूर्ण रक्त संकलन प्रक्रिया शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने पार पडली। हा उपक्रम प्राध्यापक गजानन गंभीरे सर व प्राध्यापक कौशल्य थोपटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। समितीचे अध्यक्ष आर्यन चौरे व सोमेश देशमुख, उपाध्यक्ष संदीप पवार व दर्शन घुगे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर प्रमुख अनिरुद्ध आहेर, ऋतुजा बदगुजर, आयुष फाळके व स्वप्नील कोळी यांनी नियोजनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पडली। सुमारे 400 विद्यार्थ्यांच्या संघानं अथक परिश्रम घेत हा सामाजिक उपक्रम यशस्वी करून दाखवला। व्यापक जनजागृती, शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव यामुळेच हा विक्रम शक्य झाल्याचं मत व्यक्त होतंय। या रक्तदान शिबिरामुळे हजारो गरजू रुग्णांना नवजीवनाची संधी मिळणार असून व्हीआयटी पुणेने सामाजिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केलाय। नमस्कार, मी कौशल्य थोपटे, स्टुडंट ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर व्हीआयटी कॉलेज। आम्ही 2 दिवसांचा ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे। व्हीआयटीच्या बिबवेवाडी कॅम्पस आणि कोंढवा कॅम्पस या दोन्ही ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे। तरी यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शवलेला आहे आणि विद्यार्थी या सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये मनापासून सहभागी होत आहेत, यात आम्हाला आनंद आहे। हजारो विद्यार्थी इथे आलेले आहेत। कालच्या एका दिवसात 900 पर्यंतचा काउंट कव्हर झालेला आहे आणि आजही तो अजून 1000 होण्याचे चान्सेस आहेत आणि आम्ही तो करू यासाठी आमचे विद्यार्थी कायमच सक्रिय राहतात आणि पुणे लायन्स क्लबचं आम्हाला यासाठी कायम सहकार्य असतं, त्यासाठी आमचं त्यासाठी धन्यवाद। मी योगेश, लायन्स क्लब पुणे गॅलेक्सी आणि आचार्य आनंद ऋषी पुणे ब्लड बँक तसंच विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज गेली 2 दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान केलेलं आहे। व्हीआयटी कॉलेजचे NSS विभाग आणि तसंच त्यांची जी CSR कमिटी आहे यांनी या रक्तदान शिबिर यशस्वी होण्यामध्ये भरपूर प्रयत्न केले आणि एफर्ट्स घेतले, त्याच्यामुळे हा कॅम्प यशस्वी झाला। एक आदर्श रक्तदान शिबिर कसं असावं हे आपल्या व्हीआयटी कॉलेजच्या NSS विभाग आणि कमिटीने दाखवून दिलेलं आहे। उत्तम व्यवस्थापन, उत्तम मॅनेजमेंट, शिस्तबद्धरित्या आज इथल्या व्हीआयटीच्या स्वयंसेवकांनी आणि विद्यार्थ्यांनी या शिबिर यशस्वी होण्यामध्ये भरपूर प्रयत्न केलेले आहेत। त्याबद्दल मी लायन्स क्लब पुणे गॅलेक्सी आणि आचार्य आनंद ऋषी पुणे ब्लड बँक यांच्यातर्फे मनापासून आभार मानतो। हॅलो, नमस्कार सगळ्यांना। माझं नाव अरहम संचेती आहे। मी आपल्या सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट कमिटीचा सेक्रेटरी आपल्या व्हीआयटी कॉलेजमधनं आणि हे माझे कॉर्ड्स आहे फाल्गुनी आणि साक्षी। आज जे आम्हाला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी भेटली ॲज अ लाईफ सेव्हिंग इव्हेंट ब्लड डोनेशन ब्लड बँक कॅम्प ॲट व्हीआयटी कॉलेज, हे स्पेशल थँक्स मला एक सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट कमिटीला द्यायचं आहे की मला एक अपॉर्च्युनिटी दिली आज एवढं मोठं इव्हेंट करायचं, एवढं सगळ्यांची हेल्प करायचं। की आज मला माहिती आहे की एक ब्लड बँकची किंमत काय असतं, की ते किती युजफुल असतं हेल्थमध्ये, लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट असतं आणि दरेक जणांना एवढं सांगायचं आहे की ब्लड डोनेट करत राहा की तुमचं एक ब्लड डोनेशन तुमची हेल्प करू शकते, दुसऱ्यांना वाचवू शकतात। आता दादांनी सांगितलंच आहे की पूर्ण कमिटीने खूप चांगला रिस्पॉन्स दिला, म्हणजे पूर्ण चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज केला आहे आणि पूर्ण स्टुडंट्स आणि फॅकल्टीज कॉलेजमधली सगळ्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे। सगळेजण येऊन ब्लड डोनेट करताय
खूप चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा. माझं नाव साक्षी. त्याला माझी पहिलीच वेळ होती असं काहीतरी ऑर्गनाईज करायची, सगळं बघायची. लोकांचा रिस्पॉन्स इतका चांगला होता की आम्ही एक्सपेक्टेड नव्हतं केलं. आणि सगळ्यांना हे सांगण्यात येईल की रक्त डोनेट करत राहा, कारण ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि सगळ्यांना खूप मदत होते. जसं की आपल्याला माहितीच आहे की ब्लड मध्ये काय काय कंपोनंट्स असतात. सो लाईक सगळ्यांना हेच सांगणार राहील की तुम्ही ब्लड डोनेट करा आणि लोकांचे लाईफ वाचवत राहा. आणि एक स्पेशल थँक्स द्यायचे आपल्या लायन्स क्लब पुणे गॅलेक्सी साठी, ज्यांनी आम्हाला खूप हेल्प केलं या इव्हेंटला संपायला आणि नीट पार पडायला. बस.